दाखल झाले आहेत। चिपी विमानतळावरती नारायण राणे यांचं विमान उतरले, ती थेट दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे हे विमानातून उतरून कार्यक्रम स्थळी रवाना होतील आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल। काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच व्यासपीठावरती येतील। मुख्यमंत्री आणि नारायण राणे एकमेकांविषयी काय बोलणार, एकमेकांमध्ये कलगीतुरा रंगणार का, या प्रश्नाचं उत्तर काही वेळातच मिळणार आहे। या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय। तर नारायण राणे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली होती। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे जोडले गेलेले आहेत। प्रशांत, नारायण राणे यांचं विमान आता दाखल झालेलं आहे, काय अधिक माहिती देशील? अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने आता लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे, 1 वाजेची वेळ होती, त्या हिशोबाने नारायण राणे आता चिपी विमानतळावरती दाखल झालेले आहे। थोड्या वेळात ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे येतील। पण आता सध्या सर्वात जर आपण बघितलं असं सर्वात पहिले राज्याचे मुख्यमंत्री हे उद्घाटन ठिकाणी येऊन पोहोचलेले आहे आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आगमन झाले। थोड्या वेळातच ते कार्यक्रम ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशांत, नारायण राणे आता विमानातून उतरतील, त्यांच्या स्वागतासाठी काही तयारी करण्यात आली आहे का? ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांचं ज्यावेळेस विमानतळावरती उतरलं त्यावेळेस देखील ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, फुलवृक्ष देऊन स्वागत करण्यात आलं, त्यावेळेस पाण्याचे जे आपण बघितलं असेल पाण्याचा वर्षाव करण्यात आला विमान, त्याच पद्धतीचं नियोजन देखील राणेंच्या बाबतीत होणार आहे झालंय आणि या ठिकाणी त्यांना नारायण राणे यांच्याही विमानावरती पाण्याचा वर्षाव करण्यात आला, ती दृश्य आपण पाहिली। आता सर्व लवाजमा हा नारायण राणे यांच्या स्वागतासाठी, त्यांना विमानातून येण्यासाठी आणण्यासाठी दाखल झालेला आहे, ती दृश्य आपण पाहत आहोत। आता काही वेळातच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती येतील, त्याविषयी अधिक माहिती देशील? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं तर की ज्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती, त्यानंतर आज आपण बघितलं तर एका व्यासपीठावरती साधारणतः 12 वर्षानंतर आणि मंत्री झाल्यानंतर नारायण राणे 4 वर्षानंतर एका व्यासपीठावर येतात। राजकीयदृष्ट्या दोघंही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल की विमानतळाचं उद्घाटन, चिपी विमानतळाचं उद्घाटनाच्या तारखेपासून शाब्दिक चकमक उडाल्या होत्या, वाद निर्माण झाले होते, स्त्रियाची लढाई देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र चिपी विमानतळाचं उद्घाटन होते, लोकार्पण सोहळा थोड्या वेळात सुरुवात होईल आणि यामुळे निश्चितच कोकणवासियांना आनंदाचा हा क्षण आहे। कोकणवासियांच्या पर्यटनासाठी यामुळे चालना मिळाली, त्यामुळे पक्ष भेद दोघांनी बाजूला सारून या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे। मात्र या कार्यक्रमात एक गोष्ट अशी की भाजपचे कोणीही या कार्यक्रमाला नसणार आहे, कारण भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र दरेकर यांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे आता स्टेजवर बघावं लागणारे कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस दोघांकडनं कशा पद्धतीने फटकेबाजी केली जाईल, कारण की ती माहिती मिळते प्रत्येक वक्त्याला 3 मिनिटाची परवानगी देण्यात आली। त्यामुळे 3 मिनिटात कशा पद्धतीने नारायण राणे असो की जे नेते स्टेजवरती उपस्थित कशा पद्धतीने फटकेबाजी करतात शिवसेना वर्सेस नारायण राणे हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। नारायण राणे हे दाखल झालेले आहेत चिपी विमानतळावरती, ते कार्यक्रम स्थळाकडे जात आहे, ती दृश्य आपण पाहत आहोत। नारायण राणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत, ते कार्यक्रम स्थळी जात आहेत। काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। प्रशांत, या चिपी विमानतळावरून पहिलं उड्डाण किती वाजता होणार आहे? साधारणतः पहिले विमान हे साधारणतः 1:45च्या दरम्यान पहिलं विमान होणार आहे। दररोज म्हणजे विमानाचे जे नियोजन असणार आहे, एक विमान चिपी विमानतळावरून दररोज ते मुंबईकडे रवाना होणार आहे। साधारणतः आज जे असणार आहे 1:25च्या दरम्यान हे
चिपीहून प्रयाण करणार आहे. अशा पद्धतीचं नियोजन या चिपी विमानतळात असणे, परंतु चिपी विमानतळावरती आज दोन विमान उतरताना आपण बघत आहात. एक खासगी विमानाने नारायण राणे असो, खासगी विमाने राज्याचे मुख्यमंत्री यापूर्वी उतरले आहेत. त्यानंतर आता जे नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. चिपी विमानतळामध्ये नारायण राणे हे आता प्रवेश करतायत. ती दृश्य आपण पाहत आहोत. चिपी विमानतळाचं हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून नारायण राणे विमानतळामध्ये जाणार आहेत. कोकणवासियांचं हे भव्य स्वप्न साकारले. हे भव्य असं विमानतळाची दृश्य आपण पाहत आहोत. या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठाची दृश्य आपण पाहत आहोत. नारायण राणे हे विमानतळामध्ये दाखल झाले आणि विमानतळातून कार्यक्रम स्थळाकडे रवाना होत असण्याची दृश्य आपण पाहत आहोत. नारायण राणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. नारायण राणे यांनी कार्यक्रम स्थळावरती ते पोहोचलेत. काही वेळातच या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे. प्रशांत, काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, तर कोकणकरांच्या काय भावना आहेत? अगदी बरोबर आहे. काही वेळातच त्या क्षणाची वाट पाहत होते कोकणवासी. त्यांना तो क्षण आता अनुभवता येणार आहे. नारायण राणे काही वेळापूर्वी हे चिपी विमानतळ उतरले आहे. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे देखील आहे. आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने ज्या थाटात या विमानतळाचं उद्घाटन होतंय ते बघण्यासारखं आहे. ज्या पद्धतीने विमानतळाची बाहेरील सजावट बघितली असेल, त्या ठिकाणी टॅगलाईन दिली गेली राज्य सरकारकडून, येवो कोकण आपलोच असा, म्हणजे कोकणाला जोडलं जाणार आहे या विमानतळामुळे. अशा पद्धतीने टॅगलाईन या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर नारायण राणे आपण पाहत आहोत. नारायण राणे प्रवेशद्वारापाशी दाखल झाले. ते विमानतळामध्ये प्रवेश करतायत. निलेश राणे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. कार्यक्रमस्थळी नारायण राणे दाखल झालेले आहेत. काही वेळातच या कार्यक्रम सोहळ्याला सुरुवात होणार आहे. नारायण राणे यांच्यासह अनेक भाजपचे नेते आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळावरती दाखल झालेत आणि काही वेळातच लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील